लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. मुळातच आता इकडे जे काही ठरवलेलं आहे, नंदिनी आणि जीवा त्या दोघं जण आता एक सरोगेट मदर बघून हे दोघं जण आपलं बाळ तिच्या उदरामध्ये वाढवण्याचा विचार करत आहेत. पण ज्या वेळेला हे दोघं जण सरोगेसीसाठी डॉक्टरांकडे जाणार त्यावेळेला मात्र आता आश्चर्याचा म्हणा, आनंदाचा म्हणा आणि आता एक वेगळ्या चमत्काराचा धक्का दोघांना बसणार आहे. नंदिनी आणि जीवा यांचं आयुष्य इथून आता कायमचं पलटणार आहे. देवावरती विश्वास ठेवायला त्यांना आता भाग पाडलं जाणार आहे. आणि ही सरोगेट मदर ही आता दुसरी तिसरी कुणी नाही आहे, तर ही कोण आहे, काय आहे, नंदिनी जीवाने काय निर्णय घेतलाय, या दोघांच्या निर्णयामध्ये देवाने त्यांची साथ कशी दिली, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकवून. आजच्या प्रोमोमध्ये आपण पाहिले की काव्या आणि आता इकडे काव्याचा व्यवस्थित चोरोटीचा प्रोग्राम संपन्न झालेला आहे. पण नंदिनीच्या मनामध्ये हुरहुर आहे. काहीही झालं तरी 9 महिने मला आता हे सगळं सहन करावं लागणार आहे. 9 महिने मला आता जपावं लागणार आहे काव्यासाठी, काव्याच्या बाळासाठी आणि आता तिच्या परीक्षेसाठी. मला हा सगळा प्रकार जपावा लागणार आहे. आणि त्यासाठी मग तिने जीवाला आता सांगितलंय आपण लवकरात लवकर मात्र. आणि त्यानंतर मग आता नंदिनी जीवाला सांगते ते काही नाहीये. आज मला काव्याने प्रश्न विचारला होता की ताई तुझं पोट का दिसत नाहीये, आणि मग मी तिला काही उत्तर देऊ शकले नाहीये. आणि म्हणूनच मी आता विचार केलाय की काहीही झालं तरी ते आता छोट्या साईजमध्ये करून पोट आपण यूज करायला लागायचं. झालं. नंदिनी आणि जीवा हे दोघं जण आता मात्र निर्णय घेतात की काहीही झालं तरी आता आपण हे यूज करायचं. आणि त्याप्रमाणे नंदिनी यूज करायला लागते. पण कसं कुणास ठाऊक नंदिनीच्या आईला हे सत्य समजलेलं आहे आणि तिने ते आता खोटं जे काही असतं ते लपवून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर नंदिनी आणि जीवा खूपच बेचैन झालेत. काय झालंय, कसं झालंय, दोघांना काही कळत नाही. नंदिनी सांगते आत्ता मी ज्या वेळेला वॉशरूममध्ये गेले होते तेव्हा मी इथे काढून ठेवलं होतं पोट. आणि असं म्हटल्यावरती जीवा म्हणतो नक्की तुला असं वाटतंय इथे होतं की दुसरीकडे कुठेतरी ठेवलंयस, तुला आठवत नसेल, तू नीट आठव आणि नीट आता विचार कर. यावरती ती सांगायला लागते मला नीट आठवतंय, सगळं आठवतंय, मी इथेच ठेवलं होतं. तितक्यात आता इकडे नंदिनीची आई आले आणि मला असं वाटते की तू हे शोधतेयस का, असं म्हणत नंदिनीला तिने आता ते काढून दाखवले. आणि त्यानंतर नंदिनीच्या पायाखालची जमीन हादरली. आणि त्यानंतर मग आता ती सांगते काय आहे हे सगळं. आणि नंदिनी ढासाढासा रडायला लागते. नंदिनी आता इकडे आपल्या आईला काही बोलणार तर जीवा सांगतो मी सांगतो काय झाले ते. हा सगळा प्रकार आता किंवा हा खोटे करावा लागतोय तो म्हणजे काव्यासाठी. जर का आता काव्याला समजलं की आता हे सगळं इकडे नंदिनीच्या सोबत झाले तर खूपच तिला धक्का बसेल. यावरती आई म्हणते आणि आता मला धक्का बसणार नाहीये, काय झालंय मला काही सांगाल की नाही, आई आहे मी तिची. अगं प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, मग हे सगळं काय चाललंय. मग आता नंदिनी घडलेला सगळा प्रकार सांगते. आईला खूप वाईट वाटतं. ती नंदिनीला मिठी मारून हमसाहुमशी रडायला लागते. आणि नंदिनी तिला सांगते तू काळजी करू नकोस, आम्ही दोघांनी खूप मोठा निर्णय घेतलाय. आम्ही दोघांनी ठरवलंय की आता सरोगेट मदर हायर करायची आहे. आणि आता एक मुलगी अशी पाहणार की जी मुलगी आता इकडे आम्हाला आमचं बाळ देईल. फक्त तिच्या उदरामध्ये आमचं बाळ वाढेल आणि त्यानंतर मग आता सगळं घरच्यांच्या समोर आम्ही आणू. पण सध्या नाही. 6 महिने तरी काव्याची डिलिव्हरी होईपर्यंत मी कुणालाच काही बोलणार नाही आहे. आणि त्यानंतर मग काय निर्णय घ्यायचा, कसा निर्णय घ्यायचा हे सगळं आम्ही नंतर बघू. पण सध्यापर्यंत आई प्लीज मी तुला विनंती करते तू कुणालाच काही सांगणार नाहीस ना. यावरती ती म्हणते कशी गप्प बसू मी, माझ्या एका मुलीचे सोहळे करताना दुसऱ्या मुलीच्या वरती असं जे काही संकट ओढवले ते मी कसं सहन करणार आहे. ही दोघं जण तिला समजावतात. आणि ती सांगायला लागते लवकरात लवकर तुम्ही आता डॉक्टरांकडे जाऊन या, जेणेकरून तुम्हाला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर जे काही डॉक्टर सांगतील ते बघता येईल. आणि त्या तिकडे नंदिनी सांगायला लागते तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या, डॉक्टरांना भेटून आता आपण त्यांना आपला प्रॉब्लेम सगळा सांगूया. आणि त्यानंतर मग आता डॉक्टर आपल्याला जे काही सांगतील ते आपण करायचं आहे. यावरती जीवा म्हणतो तू कन्फर्म आहेस, आपण एकदा तरी चान्स अजून बघूया ना घेऊन, काही लगेच काही आपलं वय झालंय का किंवा आपण म्हातारे झालोत का की सरोगेसीचा विचार करायला. हे बघ चमत्कार घडतात. तुझ्या बाबतीत डॉक्टरांनी काय सांगितलं होतं, तू कधीच आई होऊ शकणार नाहीस. पण त्यानंतर सुद्धा आता तू प्रेग्नंट राहिलीसच ना. मग असं असताना जर का आता हा चमत्कार घडू शकतो तर त्याच्या पुढे सुद्धा चमत्कार घडू शकतो. आणि त्यामुळे मी तुला जे काही सांगतोय ना ते तुला ऐकायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत हट्टीपणा करू नकोस, मी जे काही सांगतोय ते नीटपणे ऐक. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते नाही जीवा, मला असं वाटते
आधी डॉक्टरांकडे जाऊया, डॉक्टर काय म्हणतात बघूया, आणि तुम्हाला पण या अवस्थेत मी बघू शकत नाही आहे. एका मुलासाठी तडफताना मी तुम्हाला नाही बघू शकत. आणि म्हणूनच देवाच्या कृपेने व्हायचं असेल तर आपल्याला नॅचरली बाळ होईल, ते दुसरं बाळ असेल आपलं, पण पहिलं बाळ मला असं वाटतं की आत्ता गरज आहे आपल्या दोघांना पण त्याची, आणि त्यासाठी आपण आता सरोगेसीचा विचार केला पाहिजे. हो नाही म्हणता म्हणता जीवासुद्धा या सगळ्याला तयार झालं आहे. आणि मला हे पटत नसलं तरी मी तुझ्यासाठी हे सगळं करायला तयार आहे. मी याआधीसुद्धा तुला सांगितलं आहे, तू जो काही निर्णय घेशील, मला पटो न पटो, त्या निर्णयामध्ये मी तुझ्यासोबत असणार आहे, असं म्हणत जीवाने आता संपूर्ण जबाबदारी नंदिनीवरती सोपवलेली आहे. आणि नंदिनी या सगळ्यामध्ये मात्र आता सज्ज झालेली आहे. आणि त्यानंतर दोघंजण डॉक्टरांकडे जायला निघालेत. बरं, त्यावेळेला दोघंजण डॉक्टरांकडे जायला आणि आता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतल्यावरती नेमकी मानिमेबीकडे टपकलेली आहे. काय झालं, तुम्ही आता काव्याच्या ओटी भरण्याच्या प्रोग्राममध्ये पण थोडी नंदिनी मला अस्वस्थच होती. काय झालं, नंदिनीची तब्येत वगैरे काही बरी नाही आहे का? जीवा, तू तिची काळजी घेत नाही आहेस का? आणि त्यावरती जीवा आता विचार करायला लागतो, अरे देवा, आता हे काय झालं? आणि त्यावरती नंदिनी म्हणते, नाही अहो, तसं काही नाही आहे, तसं काहीही नाही आहे. माझी मी व्यवस्थितरित्या काळजी घेते आहे. मला न फक्त रुटीन चेकअपसाठी जायचं आहे. आणि त्यावरती ती सांगायला लागते, ठीक आहे, तुम्ही रुटीन चेकअपसाठी जाऊन या, आणि त्यानंतर मग आता घरी आल्यावरती आराम कर जरा, तुझी दगदगच झाली असेल कालच्या कार्यक्रमामध्ये, असं म्हणत इकडे आता मानिनी तिला समजावते. त्यानंतर नंदिनी आणि जीवा ही डॉक्टरांकडे, आणि त्यानंतर नंदिनीचं चेकअप सुरू झालेलं आहे. नंदिनीचं चेकअप सुरू झालंय आणि जीवा आता डॉक्टरांना सांगतोय की काहीही झालं तरीसुद्धा आम्हाला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर सरोगेसीसाठी आता अप्लाय करायचं आहे. आणि त्यावरती ती म्हणते, काय झालं, तुम्ही सरोगेसीसाठी काय करताय? यावरती मग आता नंदिनी डॉक्टर, खरं तर मला आता म्हणजे माझं मिसकॅरेज झाले. मागच्या वेळेला सुद्धा आता मी सोनोग्राफी करण्यासाठी आले होते, तेव्हासुद्धा मी आता तुम्हाला त्यावेळेला मी घरात अजून काही सांगितलेलं नाही आहे. मग आत्ताच्या घडीला मला असं वाटतंय की माझं बाळ या जगात यावं, पण ते मला शक्य नाही आहे कॅरी करणं. आणि म्हणूनच आता इकडे सरोगेसीचा पर्याय आम्ही निवडलेला आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही आमची मदत करावी असं आम्हाला वाटतंय. डॉक्टर म्हणतात, खरं सांगू का, तर तुम्ही खूप लकी आहात. आपल्याकडे एक सरोगेट मदर ऑलरेडी अवेलेबल आहे. तुम्हाला जर का तिच्याशी बोलून घ्यायचं असेल तर घ्या, पण त्याआधी मला तुमच्या दोघांच्या पण टेस्ट कराव्या लागतील, तुमच्या आणि जीवांच्या सुद्धा. यावरती नंदिनी सांगते, ठीक आहे, ज्या काही टेस्ट करायच्या आहेत त्या टेस्ट करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मग जीवा आणि नंदिनी या दोघांच्या टेस्ट. इकडे आता नंदिनीला खूप टेन्शन आले. जीवा तिचा हात घट्ट धरतोय आणि काहीही होणार नाहीये, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल. तुला आता टेस्ट करून बाळाला या जगामध्ये आणायचं आहे ना, मग आपलं बाळ या जगात येणार म्हणजे येणार. आणि त्यासाठी आता तुला चिंता करायची कसलीच गरज नाहीये, मी तुझ्या नेहमी सोबत आहे, असं तिला सांगतोय टेस्ट दोघांच्या. आणि त्यानंतर डॉक्टर आता जी एक सरोगेट मदर म्हणून एक अगदी 22-1 वर्षाची मुलगी आहे, तिचं सुद्धा चेकअप करतायत नंदिनी आणि जीवा. त्या बाईचा फोटो पाहत आहेत, आणि फोटो पाहिल्यावर ती नंदिनी सांगायला लागते, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मुळातच आपण आता या सगळ्यामध्ये म्हणजे हिला आपण हिच्यावर ट्रस्ट करू शकतो. हां, पण डॉक्टर सांगतात की ती फिजिकली किती फिट आहे, काय आहे, हे सगळं ज्या वेळेला आम्ही आता चेकअप करू ना, त्याच वेळेला आम्ही तुम्हाला त्यांना देण्यासाठी सांगू. यावरती नंदिनी आणि जीवा यांचं चेकअप झालंय. ते दोघंही आता मात्र हे डोनेट करण्यासाठी किंवा दोघांचं बाळ या जगामध्ये दुसऱ्या उदरात वाढण्यासाठी दोघंही सक्षम आहेत, ही आता पूर्णपणे तपासणी झाल्यावरती त्या मुलीची तपासणी होते. आणि ती मुलगीसुद्धा फिजिकली एकदम फिट आहे. नंदिनीकडे रिपोर्ट आलेत. नंदिनी आणि जीवा या सगळ्यासाठी तयार आहेत. फायनली मग आता नंदिनी आणि हे डॉक्टरांशी बोलून घेत आहेत. डॉक्टर आता नंदिनीला सांगतायत, हे बघा, तुमचं चेकअप झालेलं आहे, 1 तारीख ठरवायची आहे, आणि त्या तारखेला आपण आता सरोगेसीचे प्रोसिजर सुरू करायची. पण त्याआधी मला जे काही वाटतंय ना, ते मी तुम्हाला सांगते. मुळातच तुमच्या रिपोर्टमध्ये मला काहीतरी कॉम्प्लिकेशन्स दिसत आहेत. तुम्ही खरंच सांगताय तुमचं मिसकॅरेज झालेलं आहे का? यावरती नंदिनी सांगते, हो, 100%. आणि त्यावरती डॉक्टर आता ते सगळे रिपोर्ट नंदिनीला दाखवतात, आणि त्यावेळेला नंदिनीच्या उदरामध्ये कसलीशी हालचाल दिसत आहे. डॉक्टर म्हणतात, असं जर का असेल ना, तर आपण सरोगेसीसाठी घाई करू शकत नाहीये. तुम्ही आता 1च दिवस थांबा. मी आता माझ्या सिनियर डॉक्टरांना बोलवते, आणि त्यानंतर
सगळं तुमच्या आता चेकअप करून घेते आणि प्रेक्षकांनो इथेच खरा मोठा टर्निंग पॉइंट आलेला आहे। आता इकडे डॉक्टर ज्या वेळेला चेकअप करणार त्याच वेळेला नंदिनी मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे प्रेग्नंट असल्याचं ती पण 2.5 महिन्याची समोर आलेलं आहे आणि त्याचमुळे सरोगेसीची प्रोसेस पण थांबले आणि नंदिनी आणि जीवाला नॅचरली देवाने चमत्कार करत खूपच मोठा आनंद दिलेला आहे। मालिका खूप सुंदर वळणावरती चाललेली आहे आणि मालिकेमध्ये आता मात्र खूप छान वळण सुद्धा आले।